नमस्कार मैत्रिणींनो, जया लवटे ड्रीम हाऊस या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. नवोदय कॉलेजचा हा अंतर्भाग आहे, प्रवेशद्वारातील अंतर्भाग आहे. हे एवढं आणि ह्या दोन ती मोठी आहे की कुठली साईडची ती चॅम्पियनशिपची कसली चॅम्पियनशिप? ती नाही, ती लय आधीची आहे. ही लय आधीची आहे. तुझ्या आताची मिळालेली कुठली आहे? हे ओव्हरऑल चॅम्पियनशिप, कुठले? ओव्हरऑल चॅम्पियनशिप आणि अंडर-19 बॉईज विनर, अंडर-19 बॉईज झाले होते. नवोदय कॉलेजमधील हा ट्रॉफींचा विभाग आहे. हा खूप मोठा विभाग आहे, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढंच दाखवत आहे की ज्या ट्रॉफ्या माझ्या मुलाच्या संघाने जिंकलेल्या आहेत, ज्या संघाचा तो लीडर आहे आणि त्या संघाने जिंकलेले आहेत, तो ते दाखवत होता. त्यामुळे तेवढाच मी तुम्हाला भाग दाखवलेला आहे. तर हा भाग खूप मोठा आहे. इथं या वस्तू नवोदय कॉलेजमधील मुलांनी तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यावर हा असा फिश टँक खूप छान आहे, जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. इथं जर त्यांचं फॉर्म भरायचा असतो, खेळायला जाणाऱ्या खेळाडूंकडून एक फॉर्म भरून घेतलेला असतो, तो 3 प्रतीत असतो. तो फॉर्म भरून घ्यायचा चालू होतं आणि त्या 3 प्रतीमध्ये एक प्रत आपल्याजवळ ठेवायची असते, एक प्रत कॉलेज ठेवणार आणि एक प्रत तो आपल्याबरोबर घेऊन जाणार. जिथे स्पर्धा असेल तिथे ती प्रत घेऊन जावे लागते. तो फॉर्म म्हणजे सेल्फ सर्टिफाय म्हटलं तरी चालेल की आपण आपल्या जबाबदारीवर जायचं असं असतो. सांगलीला आला होता त्यावेळेस एवढा होता बारका आणि आपल्याला हेअर सलूनमध्ये भेटलेला. ते पण जाणार आहे स्पर्धेला आहे ना आत्ताच्या खेळाच्या. बेस्ट लक सगळ्यांना. त्या ह्याच्यावर आता येणाऱ्या 40 नंबरला त्याचं नाव तिथंच आपण नियोजन ही मुलंसुद्धा खेळाडू आहेत. ही मुलंसुद्धा खेळासाठी नॅशनलच्या खेळासाठी ह्यांची निवड झालेली आहेत आणि ते नॅशनलसाठी जाणार आहेत. आणि मुलांचे पालकांमध्ये आवडते म्हटल्यानंतर माझे मिस्टर आहेत की ते इतके प्रेमाने आणि समजूतदारपणाने प्रत्येक वेळेस त्यांना समजावून सांगत असतात. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही नवोदय कॉलेजमध्ये जातो ती मुलं आवर्जून आम्हाला भेटायला येतात. आम्हाला म्हणजे ह्यांना भेटायला येतात, कारण ह्यांचं बोलणं समजावून सांगणं मुलांना खूप आवडतं. त्यानंतर स्पर्धेला जाणार आहे म्हणून त्यांना ट्रॉफीज आणल्या होत्या, मुलाला ट्रॉफीज आणल्या होत्या आणि ही टँगोची ऑरेंज लेमन पावडर आहे, जी एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. आणि आम्ही मुलाला शुभेच्छा देण्यासाठी गेलेलो. तो कॅमेरा चालू होता म्हणून तिनं जास्त एक्सप्रेशन दिलेलं नाहीत, कारण ती लाजते अजून. आणि तिनं आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर तो स्पर्धेला जाणार आहे म्हणून त्याची तयारी करायची होती, त्यालाही गडबड होते आणि परत ह्यांनाही शाळेला हजर व्हायचं होतं म्हणून आम्हालाही गडबड होते. थोडक्यासाठी का असं ना आम्ही शुभेच्छा द्यायला गेलो, त्यालाही बरं वाटलं, आम्हालाही बरं वाटलं, कारण त्याच्याही आयुष्यातला मोठा क्षण आहे आणि पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही पण गेलेलो. जाताना हे पैसे त्याला द्यायचे राहिलेले, त्यामुळे त्याला बोलवून आम्ही पैसे दिले आणि कितीही झालं तरी आम्हाला तिथून हलू वाटत नव्हतं. त्याला अशा सारखं सांगावं वाटत होतं की ह्यावेळेस तुझं होणार आहे, ह्यावेळेस तुझं होणार आहे. आणि त्याचं शिक्षक जे त्याचं कौतुक करत होतं ते त्याला सांगितल्यानंतर त्याचा चेहरा जरा खुलला. तर बघा मैत्रिणींनो, मी ही व्हिडिओवर म्हणजे नवीनच आहे, मला अजून इतका कॉन्फिडन्स नाही बोलायला आणि मुलांनाही इतका कॉन्फिडन्स नाही, त्यामुळे शब्द थोडे अडखळतात. पण मी माझ्यात नक्कीच सुधारणा करेन आणि तुम्हाला येत्या काही दिवसात सुधारणा नक्कीच बघायला मिळेल. पण नवोदय कॉलेज प्रगतीसाठी खूप छान आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ट्राय करत असेल तर आवर्जून ट्राय करा आणि सिलेक्ट होण्यासाठी त्यांच्यावर लक्ष द्या, कारण एकदा सिलेक्ट झालं का भविष्य तरी उत्तम आहे हे सांगायला नको. त्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि इथेही जाताना कल्चरल विभागाचे जे जे पोस्टर होते ते त्यांनी लावलेले आहेत. ही सुंदरशी बाग केलेली आहे. पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात ही बाग खूपच छान रमणीय वाटते, कारण इथल्या प्रत्येक झाडाखाली बसण्याची पालकांना मुभा असते. असं नियमात इथंच बसा असं काही नसतं. त्यानंतर आम्ही कॉलेजमधून बाहेर पडलो. रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खूप मोठा प्रशस्त होत आहे, पण रस्ता छान झालेला आहे. रस्त्याचं काम चालू आहे. जी कमान दिसते आहे ते कमान माझ्या खास आठवणीची आहे.
ज्या ज्या वेळेस आमचं कॉलेज वगैरे सुटत होतं केव्हा आम्ही फिरायला जात होतो त्यावेळेस त्या कमानीजवळ बसत होतो. आणि येताना तिला खूप त्रास व्हायला लागलेला, तिला उलटी झाल्यासारखं वाटायला लागलेलं, त्यामुळे तिला मी मांडीवर घेऊन बसलेली. आणि पावसाळ्यामुळं वातावरण खूप छान झालेलं आहे असं म्हटलं मला नेलं, पण ओवीला खूप त्रास व्हायला लागलेला. आणि टोल नाक्यावर आल्यानंतर इथं मात्र फार मला कंटाळा येतो की गाडी थांबवली का फार कंटाळा येतो. अशी गाडी सतत चालावीशी असं वाटते. गाडी थांबली का मग ओवीला आणि मलाही त्रास होतो. गाडीत बसल्यानंतर ए सीचा एक मला खूप त्रास होतो. जेवढं नैसर्गिक हवा असेल तेवढी मला छान वाटते. आजच्या पुरतं इथंच बास. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर